हॅलो फ्रेंड्स, स्पेशल फूड विथ आरतीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर आज आपण बघूया मूग डाळीचा अगदी पौष्टिक असा नाश्ता. तर रात्री 1.5 कप मूग डाळ भिजत घालायची. त्याच्यामध्ये सकाळी मूग डाळीचं पाणी काढून टाकायचं. त्याच्यामध्ये हिरवी मिरची, जिरं, अद्रक, चवीप्रमाणे मीठ, थोडीशी साखर आणि 2 चमचे बेसन हे टाकून एकदम बारीक असं वाटून घ्यायचं. सुरुवातीला वाटताना पाणी न टाकता वाटायचं. नंतर पाणी ॲड करून पाव चमचा सोडा टाकून छान 1 मिनिटापर्यंत मस्त फिरवून घ्या. जेणेकरून छान बारीक पीठ वाटलं जातं आणि सोड्यामुळं छान हलकं पीठ होतं. तर अशा पद्धतीने बॅटर तयार करून घ्यायचं, जेणेकरून आपण जेव्हा पॅनवर आपण सोडतो त्यावेळेस एकसारखं ते पसरता आलं पाहिजे आपल्याला. तर इथं 2 ते 3 मिनटं आपण ह्याला झाकून ठेवूया. आता नंतर पॅन गरम झाल्यानंतर तुमच्या आवडीनुसार थोडंसं जाडसर असा उत्तप्पा करून घ्यायचा. त्याच्यावर बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, हिरवी मिरची आवडत असेल तर हिरवी मिरची टाका आणि त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर. आता हे वरतून जर तुम्हाला ॲड करायचं नसेल तर तुम्ही त्या बॅटरमध्येच एकत्र मिक्स करून जरी टाकलं तरी चालतं. तसंसुद्धा उत्तप्पा छान होतो. तर अशा पद्धतीने केला तर खूप छान लागेल. याच्यावरून थोडीशी लाल मिरची पावडर टाकली तरीही चालेल. अशा पद्धतीने खूप छान उत्तप्पा तयार होतो. तर नक्की ट्राय करून बघा. आता ह्याचं तुम्ही उत्तप्पा तयार करू शकता, डोसा तयार करू शकता. आता हा उत्तप्पा थोडासा जाड असल्यामुळे आपण ह्याला दोन्ही साईडनी छान भाजून घेणार आहोत, जेणेकरून मध्येच हा कच्चा लागणार नाही. तर इथे तुम्ही बघू शकता खूप जाळीदार आणि मस्त फ्लफी असा आपला उत्तप्पा तयार झालेला आहे. तुमच्या आवडीच्या चटणीबरोबर किंवा खोबऱ्याच्या चटणीबरोबर, सॉसबरोबर तुम्ही मुलांना देऊ शकता. सकाळचा नाश्ता अगदी सोप्या पद्धतीने तयार होतो. याचाच तुम्ही डोसा पण म्हणजे पातळ असा डोसा पण तयार करू शकता. छान कुरकुरीत आणि टेस्टी होतो. तर नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. हॅलो फ्रेंड्स, स्पेशल फूड विथ आरतीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर रोज नाश्त्याला काय करायचा हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. तर मी आज केलेत पोह्याचे कटलेट. तर खूप छान आणि टेस्टी होतात. तर त्याच्यासाठी इथं 2.5 वाटी पोहे घेतलेत मी. पोहे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. मीडियम साईजचे 3 बटाटे उकळून छान किसून घेतलेत. आता भाज्यांमध्ये कांदा, टोमॅटो, ढबू मिरची आणि कोबी हे छान बारीक कापून घेतलेत. त्यानंतर धने जिरे पावडर, चाट मसाला, थोडीशी लाल मिरची पावडर आणि ओवा हे छान एकत्र करून अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची याचा ठेचा आणि चवीप्रमाणे मीठ टाकून छान हाताने एकत्र मळून घ्यायचे आणि तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये याचे पॅटीस करून घ्यायचे. याच्यामध्ये तुम्ही गाजर, बीट, स्वीटकॉर्न हे देखील ॲड करून छान म्हणजे मुलांना त्या निमित्ताने तुम्ही नाश्ता देऊ शकता. अशा पद्धतीने मी पॅटीस मीडियम साईजचे केलेले आहेत. पॅनमध्ये अर्धा पळी तेल टाकून छान कडकडीत गरम झाल्यानंतर हे पॅटीस दोन्ही साईडनी छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आणि सॉसबरोबर किंवा शेजवान चटणीबरोबर याला विदाऊट चटणीसुद्धा खूप छान आणि टेस्टी लागतात. तर नक्की ट्राय करून बघा. डाळ तांदळाचा डोसा छान कुरकुरीत होण्यासाठी मी इथं 2 वाटी म्हणजेच तुम्ही कपाचं प्रमाण पण ह्याचप्रमाणे घेऊ शकता. 2 कप किंवा 2 वाटी तांदूळ घ्यायचे. रेशनिंगचे तांदूळ घेतलेत मी. 1 वाटी उडदाची डाळ, पाव वाटी हरभऱ्याची डाळ, 2 चमचे मेथीदाणे. आता हे छान 2 ते 3 तास छान भिजतील असे ठेवायचे. नंतर लवकर वाटायचं आणि बारीक म्हणजे जर तुम्ही सकाळी नाश्त्याला करणार असाल तर आदल्या दिवशी हे सकाळी लवकर भिजत घालायचं. 2 ते 3 वाजता आपण हे छान वाटून घ्यायचं बारीक. एकदम सरभरीत म्हणजे एकसारखं रवाळ असं वाटून घ्यायचं. त्याच्यामध्ये दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता खूप छान पीठ फुललं गेले आणि एकसारखं असं 5 ते 10 मिनटं हे हलवून घ्यायचं. त्याच्यात चवीप्रमाणे मीठ टाकायचं. तवा छान गरम झाल्यानंतर गॅस एकदम स्लो करून हे बॅटर एकसारखं पसरून घ्यायचं. जे म्हणजे पातळ असं पसरून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम वाढवून छान मस्त असं क्रिस्पी होईपर्यंत आणि तांबूसर कलर येईपर्यंत याला एका बाजूने शेकून घ्यायचं. तुम्ही बघू शकता एकदम पातळ आणि कुरकुरीत असा आपला डोसा तयार झाला आहे. तर अशा पद्धतीने पीठ भिजवून घ्या आणि वाटल्यानंतर 5 ते 10 मिनटं आपण छान याला फेटायचं म्हणजे पीठ लवकरात लवकर फुगतं. थंडीचे दिवस जरी असले तरी पीठ छान फुलतं. आता इथं बटाट्याची भाजी करून पण असं तुम्ही मध्यभागी जसं आपण बाहेर हॉटेलमध्ये खातो तशा प्रकारे पण तुम्ही डोसे तयार करू शकता किंवा नारळाच्या चटणीबरोबर सर्व्ह करा.
आज नाश्त्याला केला मस्त पनीर परोठा. तर त्याच्यामध्ये मी इथं भाज्या बारीक चिरून घेतल्या आहेत आणि पनीर एकदम छान असं बारीक किसून घेतलं आहे. भाज्यामध्ये कांदा, टोमॅटो, गाजर आणि ढबू मिरची हे एकदम बारीक असं चिरून घेतलेलं आहे आणि पनीर आहे तो पनीर किसून घेतले. आता इथं त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि एक सिक्रेट मसाला म्हणजे 65 मसाला जो असतो तो याच्यामध्ये टाकायचा. बाकी काही टाकायची याच्यामध्ये गरज नाही. यानेच खूप छान टेस्ट येते आणि मस्त असा पराठा होतो. तर इथं चपातीची म्हणजे चपाती लाटून घ्यायची. त्याच्यामध्ये आपण जे मिक्स केले सगळे व्हेजिटेबल, पनीर त्याचं सारण याच्यामध्ये पसरून घ्यायचं एकसारखं आणि इथं दाखवल्याप्रमाणे छान पॅक करून मस्त असं थोडंसं जाडच ठेवायचा असा परोठा मस्त लाटून घ्यायचा आणि खरपूस असं तव्यावर मध्ये तूप किंवा तेल टाकून मस्त भाजून घ्यायचा. अगदी सोप्या पद्धतीने आणि मुलांना आवडेल असा परोठा आहे.